नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर या सीझनमध्ये आता छान मटर मिळत असतात, तर आपण हेच मटर टाकून छान अशी डिश तयार करणार आहोत. अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. चला तर मग आपण व्हेज कटलेट बनवूया. त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया आधी. इथे मी 4-5 बटाटे त्याला छान बॉईल करून घेतलेले आहे. त्यानंतर मी त्याला छान स्मॅश करून ठेवले, एकही अशी गाठी ठेवलेली नाही आहे. त्यानंतर मी इथे 1 वाटी जाड पोहे भिजवलेले घेतलेले आहे. आता आपण 1 वाटी गाजर छान किसून घेतलेला आहे. आता मी 1 वाटी मटर घेत आहे. यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत अर्धा चम्मच ओवा, त्यानंतर लसूण आणि मिरचीची केलेली पेस्ट 1-1.5 चम्मच असेल. तुम्हाला जितकं तिखट हवं त्यानुसार तुम्ही मिरची घेऊ शकता. आता आपण टाकणार आहोत अर्धा चम्मच धनापूड, त्यानंतर अर्धा पाऊण चम्मच तिखट आणि स्वादानुसार मीठ. त्यानंतर आपण ॲड करूया मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स. यामुळे कटलेटला टेस्ट छान येते. आणि आता ॲड करूया खूप सारा कोथिंबीर. सगळं साहित्य टाकून झाल्यानंतर छान हे एकजीव करून छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपलं मिश्रण असं दिसते, तुम्ही बघू शकता. आता आपण याचे कटलेट बनवून घेऊया. तुम्हाला ज्या शेपचे आवडतात त्या शेपचे तुम्ही बनवू शकता. तुम्ही गोल पण करू शकता. मी या साईजचे करत आहे. या शेपचे आपण सगळे तयार करून घेऊया. आपले कटलेट्स तयार करून झालेले आहेत. मी 1-2 कटलेट्स राऊंड शेपमध्ये पण करून दाखवलेले आहेत. तुम्ही बघू शकता, ते पण छान दिसतात. आपण आता याला 20 मिनिटं फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत. त्यामुळे कटलेट छान खुसखुशीत बनतात. आपण हे फ्रीजमध्ये 2 दिवस ठेवू शकतो. जेव्हा आपल्याला तळायचे असतील तेव्हा हे तळू पण शकतो, तरी खराब होणार नाहीत. फक्त तळायच्या आधी 10-15 मिनिटं याला बाहेर काढून ठेवायचं. नॉर्मल टेम्परेचरला आले की मग तळायचं. वीस मिनिटं फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर कटलेट्स तळण्याच्या आधी मी 10 मिनिटं याला बाहेर ठेवलं काढून. आता आपण हे तळताना फुटू नये म्हणून याला छान बाइंडिंग येण्यासाठी आपण तांदूळचं पीठ घेणार आहोत आणि ब्रेड क्रम्स किंवा तुम्ही रवा पण घेऊ शकता आणि तांदूळच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकता. मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता आपण त्यामध्ये पाणी टाकून तो मिक्स करून घेऊया. याचं खूप घट्ट मिश्रण करायचं नाही आहे. आपल्याला फक्त कटलेट्सला वरून बाइंडिंग येण्यासाठी करायचं आहे. त्यामुळे पातळच ठेवायचं. तुम्ही बघू शकता, मी हे छान पातळच मिश्रण ठेवलेलं आहे. आता आपण यामध्ये एक कटलेट्स डीप करून त्यानंतर जो आपण क्रम घेतलेला आहे त्यामध्ये टाकायचं आहे. त्याला छान असं बाजूने कोटेड करून घ्यायचं.
या पद्धतीने सगळे कटलेट्स डीप करून त्याला ब्रेड क्रम्बमध्ये कोटेड करून घेऊया। आपले कटलेट्स छान मिश्रणामध्ये डीप करून त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये कोटेड करून झालेले आहेत। तुम्ही या पद्धतीचे पण करून फ्रीजमध्ये 2 दिवस स्टोर करून जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तळू पण शकता। आता हे कटलेट्स आपण तळून घेऊया। त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे। असेच सगळे कटलेट्स आपण तळून घेऊया। आपले स्वादिष्ट आणि खुसखुशीत कटलेट्स तयार आहे। मी 2 प्रकारचं बाइंडिंग दिलेलं आहे, एक ब्रेड क्रम्स आणि एक रव्याचे। तुम्ही बघू शकता 2 कलरचे आपल्याला इथे कटलेट्स दिसत आहेत। अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा। थँक्यू।